आता बघा पहिलं वाक्य आहे, मी रोज इंग्रजी बोलतो. डू डचचा उपयोग करायचा. हे बा, हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं, आपल्याला फक्त पाहायचं मी रोज इंग्रजी बोलतो म्हणजे रोजची गोष्ट चालू आहे का, आपल्या डेलीची गोष्ट चालू आहे का, मग डू डचचा उपयोग करायचा. लक्षात ठेवा. आता बघा, मी रोज इंग्रजी बोलतो तर सर्वात पहिलं कोण येणार, मालक. कोण आहे मालक, तर मी म्हणजे आय. समजलं. मग काय करतो मी, इंग्रजी बोलतो. काय करतो, इंग्रजी बोलतो. समजत नसेल तर मागून पुढे यायचं. बोलण्यासाठी काय म्हणते, तर बोलण्यासाठी दोन शब्द आहे, टॉक आहे आणि स्पीक आहे. तुम्हाला जो घ्यायचा आहे तो घ्या. चला मी स्पीक घेतो. स्पीक झालं. आय स्पीक काय बोलत आहे, तर इंग्लिश बोलत आहे. तर इथं लिहितो मी इंग्लिश. आणि कधी बोलतो, तर रोज बोलतो. मग इथं लिहितो मी डेली आणि फुल स्टॉप. काय झालं मग, आय स्पीक इंग्लिश डेली. तुम्ही पण रोज इंग्रजी बोलताय ना, इंग्रजी बोललेच पाहिजे. जर तुम्ही सराव नाही केला तर काय होणार, तुम्हाला इंग्रजी बहुत कठीण वाटणार आणि मग तुम्हाला येणार नाही. म्हणून तुम्ही रोज सराव करा. डेली तुम्हाला काय करायचे आहे, प्रॅक्टिस करायची आहे. चला म्हणा मग, आय स्पीक इंग्लिश डेली. मी रोज इंग्रजी बोलतो. आता हेच तुम्हाला नेगेटिव्ह करायचं आहे, मी रोज इंग्रजी नाही बोलत. आता इथे नौकर कसं आहे ते, कारण पॉझिटिव्ह जे फॅमिली आहे म्हणजे पॉझिटिव्ह आपण जे वाक्य बनवतो ना, ते बहुत गरीब आहे, नौकर ठेवत नाही, त्यांच्याकडे पैसेच नाही नौकर ठेवण्यासाठी. समजलं. पण नेगेटिव्ह वाल्याकडे अमीर आहे, ते नौकर ठेवू शकते. मग काय होणार, तर सर्वात पहिलं सेम टू सेमच लिहायचं आहे, काही करायचं नाही. बघा आय लिहायचं. आणि आता बघा, आय सोबत डू येणार का डज येणार हे आपल्याला माहीत पाहिजे. तर हे आय भले तुम्हाला सिंग्युलर वाटत असेल पण याच्यासोबत हमेशा डूच येणार. हे बघा, आय सोबत काय येत आहे, डू येते. मग लिहायचं आय डू. काय लिहायचं, आय डू. पण मला सांगा, नेगेटिव्ह वाक्यामध्ये जर आपण नॉट टाकलं नाही तर ते नेगेटिव्ह होणार का, नाही होणार. कारण आपल्याला नाही हा शब्द टाका लागते. म्हणजे मी रोज इंग्रजी बोलत नाही, तर नाहीसाठी काय येते, नॉट येते. मग इथे लिहायचं आय डू नॉट. बाकी सेम टू सेम. स्पीक, आय डू नॉट स्पीक इंग्लिश. आणि शेवटी लिहायचं डेली. झालं आहे का नाही. आय डू नॉट स्पीक इंग्लिश डेली. मी रोज इंग्रजी नाही बोलत. पण बोलायचं, नाही बोलत असं म्हणायचं नाही, बोलायचं. मग आता मी काय करतो, तुम्हाला प्रश्न विचारतो. काय मी रोज इंग्रजी बोलतो, काय मी रोज इंग्रजी बोलतो, काय मी रोज इंग्रजी बोलतो. तुम्हाला प्रश्न विचारला, समोर कोण आलं, काय आलं. काय म्हणजे नौकर. तर मग काय करायचं, ह्या डूले पुढं न्यायचं. डू आणि आय येणार मागं. झालं. डू आय, बाकी सेम टू सेम. डू आय स्पीक इंग्लिश डेली. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. काय मी रोज इंग्रजी बोलतो, हो. उत्तर काय ते हो किंवा नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं चुकलं तरी चालते पण तुम्ही रोज इंग्रजीमध्ये बोलत चला. काहून बघा, आपल्याला काही पहिल्याच दिवशी परफेक्ट इंग्रजी येणार आहे का, नाही येणार आहे. मग कशी येणार, तर प्रॅक्टिस करून. मग प्रॅक्टिस कधी करायची, तर रोज करायची. तुम्हीच विचार करा, जेव्हा तुम्ही छोटे होते, लहान होते, तेव्हा बोलायला लागले तर डायरेक्ट बोलायला लागले का, आई मला भूक लागली जेवू दे, आई मला तहान लागली पाणी दे. आई बाबा डायरेक्ट बोलले का, नाही. कसे बोलले, मा 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 आ ई पा पा पा, आहे का नाही. आणि आता बघा, आता तुम्ही कसे बोलता मराठी, न अटकता. तसंच इंग्रजीचं पण आहे. इंग्रजी चुकली तरी चालते पण तुम्हाला काय करायचं आहे, बोलायचं आहे. चुकत आपल्याला शिकायचं आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, विद्यार्थ्यासाठी एक सुविचार आहे, चुका आणि शिका. काय करायचं आहे, चुका आणि शिका. चुकलं तरी चालते पण शिकणं सोडायचं नाही. तर आपल्याला चुकत परफेक्ट बनायचं आहे. डायरेक्ट परफेक्ट बनणार का, नाही बनणार. तर लक्षात ठेवा, चुकलं तरी चालते पण बोलत चला. आता मी प्रश्न विचारतो, मी रोज इंग्रजी का बोलतो, सांगा. मी रोज इंग्रजी का बोलतो, तर मला येते, किंवा तुम्ही म्हणता माझी प्रॅक्टिस झाली पाहिजे, किंवा तुम्ही म्हणता का बा मी शिकत आहे का नाही. तर असे सगळ्याचे उत्तर काय येते, अलग अलग येते. मग कासाठी काय म्हणते, बघा कासाठी म्हणते वाय. चौकीदार आहे का नाही, प्रश्न विचारला तर सर्वात पहिलं काय येणार, वाय. आणि बाकी सेम टू सेम. वाय डू आय स्पीक इंग्लिश
डेली आणि शेवटी द्यायचं क्वेश्चन मार्क. वाय डू आय स्पीक इंग्लिश डेली? मी रोज इंग्रजी का बोलतो? कारण मला आली पाहिजे ना, आहे का नाही, म्हणून आपण बोलतो. चला हे लिहून घ्या. पहिलं सेंटेन्स बस असेच करायचे आहे. तुम्हाला सोपी वाटतच असणार.